नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची मराठी व्याकरणची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पियुष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सूर्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. अतिशय मूर्खपणा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मूर्ख शिरोमणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आकाशामधील असंख्य तारखांचा पट्टा म्हणजेच खालीलपैकी काय असेल? अवकाशामधील असंख्य तारखांचा पट्टा म्हणजेच खालीलपैकी काय असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आकाशगंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काढून टाकणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोशाख, सामना, अत्तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? पोशाख, सामना, अत्तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फारसी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालील शब्दापैकी विकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपला विकारी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य आहे, मी चित्रपट पाहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मी गात असतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अरुणाचल हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? अरुणाचल हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, वयोमान या शब्दाची आपला संधी ओळखायची आहे. वयोमान या शब्दाची आपला संधी ओळखायची आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विसर्ग संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या समासामध्ये पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते? खालीलपैकी कोणत्या समासामध्ये पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, केशव कुमार या नावाने खालीलपैकी कोणते कवी हे ओळखले जातात? केशव कुमार या नावाने खालीलपैकी कोणते कवी हे ओळखले जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20 वाक्याचा आपल्या प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे आईने बाळाला निजवले. या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आकर्मक कर्तर्याचे वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंगी आपल्याला ओळखायचे. पत्रकार या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पत्रकर्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येतात त्यावेळी खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा वापर हा केला जातो? ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील त्यावेळी खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा वापर हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आदर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आदर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनादर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हिमांशू या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? हिमांशू या शब्दाचा विरुद्ध प्रश्न क्रमांक 26 हिमांशू या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? हिमांशू या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी मन आहे बडाघर पोकळ वासा. या ठिकाणी आपल्याला जास्त जुळणारी मन ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 घरोघरी मातीच्या चुली जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे. घरोघरी मातीच्या चुली जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पळसाला पाने 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गळ्यातील ताईत अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. गळ्यामधले ताईत आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अतिशय प्रिय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण आपला समूहदर्शी शब्द निवडायचा आहे. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण खालीलपैकी कोणता असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तितिक्षा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राजा या शब्दाचे समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? राजा या शब्दाचे समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेश व भूपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अधोगती हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? अधोगती हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विसर्ग संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी पंचमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुयायी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गप्प बसणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मी भोजन केले होते या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. मी भोजन केले होते या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 विद्यार्थी या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची. विद्यार्थी या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा. दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 शरण येणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खग या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. खग या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 विहंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 कालवाचक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे खालीलपैकी किती. मराठीमध्ये एकूण लिंगानुसार बदलणारी सर्वनामे खालीलपैकी किती आहेत. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 एकूण 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 49 पुढील शब्दापैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक तूप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 एकाग्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. एकाग्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 द्विधा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अतिरेकी या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. अतिरेकी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 विवेकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अनेक शब्दाबद्दल आपण योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी अचानक आलेले संकट आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 अचानक आलेले संकट म्हणजेच घाला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दांभिक या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे. दांभिक या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 दांभिकचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 4 ढोंगी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी वाक्यप्रचार आहे कणिक तिमणे आणि वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कणिक तिमणे म्हणजेच भरपूर मार देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे परसातील भाजी या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सहज प्राय वस्तू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 हापूस पगार भोपळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. हापूस पगार भोपळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मी गात असतो आपला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी गात असतो आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. त्या ठिकाणी वाक्याचा काळ होईल ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळाचे वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. स ला ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. विद्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? विद्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य आहे आईने बाळाला निजवले. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अग्नीची पूजा करणारा म्हणजेच अग्निपूजक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच सिंहावलोकन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्याच देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 20. भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. अनुकूल या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत म्हणजेच खालीलपैकी काय असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 24 खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खडे चारणे म्हणजेच पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द असलेला ओळखायचा आहे. या ठिकाणी अविकारी असलेला शब्द होईल ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी असलेला शब्द होईल. ऑप्शन क्रमांक 27 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंजन संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी म्हण आहे असतील शीते तर जमतील भूते. आपल्याला जास्त जुळणारी म्हण ओळखायची आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 3 हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल. प्रश्न क्रमांक 3 आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी म्हण आहे खायला काळ भुईला भार. आपल्या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4
इनाम, मंजूर, मेहनत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? इनाम, मंजूर, मेहनत हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे गंगेमध्ये घोडे न्हाणे. आपल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एखादे काम एकदाचे कसेबसे पार पडणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 7 वाक्याचा आपल्या ठिकाणी काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे मी कादंबरी वाचत होतो. या ठिकाणी आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाक्याचा काळ होईल अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुनर्जन्म हा शब्द विसर्ग संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आत्माराव रावजी देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 11 वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे तो रोज अभ्यास करतो. आपल्याकडे वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक कर्तरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पेशवा पोशाख सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? पेशवा पोशाख सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फारसी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महादेव या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. महादेव हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जनक या शब्दाचा आपल्याला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जननी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं आहे. खालील शब्दापैकी आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिगंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीर्घ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आली मिलिंद मधुप हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आरती शब्द आहेत? आली मधुप मिलिंद हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आरती शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भ्रमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सहोदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राम गणेश गडकरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी वाक्य आहे मी माझ्या मित्राला कालच भेटलो. आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे.
त्या ठिकाणी अधोरेखित शब्द मित्राला आहे, तर मित्राला या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विशाखा हा काव्यसंग्रह विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आरंभ या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आरंभ या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल ऑप्शन क्रमांक 4 शेवट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विविध बाबीमध्ये प्रवीण असलेला अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अष्टपैलू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाक्याचा आपल्याला प्रकार प्रश्न क्रमांक 30 वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी वाक्य आहे जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिनमणी या शब्दाचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे. दिनमणी या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.